एरंडेल तेलाची अगदी 250 ml बाटली आपल्यासाठी किती उपयुक्त ठरू शकते हे माहिती आहे का तुम्हाला? आणि आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये एरंडेल तेल हे असायलाच हवं असं मी का म्हणतेय, कारण आयुर्वेदामध्ये हे नैसर्गिक बोटॉक्स आहे असं म्हटलेलं आहे. आणि एरंडेल तेलामुळे तुमच्या चेहऱ्याला प्रचंड बेनिफिट्स मिळू शकतात. हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ते कसं एरंडेल तेलामुळे पोट साफ होतं हे आपल्याला माहिती होतं, किंवा मग भुवयांना विरळ केस असतील तिथे जर आपण लावलं तर केस आपले छान येतात असंही म्हटलं जातं. पण स्किनसाठी कसं वापरायचं एरंडेल तेल हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. एरंडेल तेलामधले असे कुठले गुणधर्म आहे जे तुमच्या चेहऱ्यासाठी बेनिफिशियल ठरू शकतात, त्यानंतर ते वापरायचं कसं, कारण अतिशय थिक आणि अतिशय तेलकट असं हे असतं, तर ते आपण चेहऱ्याला लावलं तर त्याचे खरं सांगायला गेलं तर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच हे योग्य पद्धतीने वापरलं तर आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. तर हे सगळं कसं करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. शिवाय अशी एरंडेल तेलाबद्दलची भरपूर माहिती तुम्हाला कळणार आहे. कुठलं वापरायचं, कधी वापरायचं, कसं वापरायचं. तर व्हिडिओ अर्थातच माहितीपूर्ण आहे, तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवर ग्रो होतोय आणि ग्लो होतोय, मला अतिशय आनंद होतोय. ग्लो तर आपण होत होतो, पण ग्रो होणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच माइंडफुल मंडे ही सिरीज मी सुरू केली होती आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. खरं सांगायला गेलं तर आपण आतून बाहेरून नरिष्ट असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठीच हे चॅनल आहे. आपण एक्सपर्ट्सला सुद्धा बोलवतो, त्यांनाही प्रश्न विचारतो. त्यामुळे सोल, बॉडी, माइंड अशा सगळ्या बाजूनी आपण स्वतःला ग्रो आणि ग्लो करतोय. आणि हा ग्लो आता पसरत चाललाय, आपली फॅमिली वाढत चाललेली आहे. अक्षरशः आता आपण 8 लाखाच्या जवळ आलेलो आहोत. तर आपली ही फॅमिली अशीच मोठी होऊ देत आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर असाच आनंद राहू देत अशी मी देवाचरणी प्रार्थना करते. आणि तुमचं प्रेम असंच राहू देत. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, ते म्हणजे एरंडेल तेल. मग अशी मी म्हणाले तसं थिक असतं, ते खूप तेलकट असतं. मग त्याचा चेहऱ्यासाठी उपयोग कसा काय होतो, तर हे सूक्ष्मगामी असं तेल आहे जे तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान पद्धतीनं पेनेट्रेट होतं. त्यामुळे एरंडेल तेलासारखं अक्षरशः मॉइश्चरायझर तुम्हाला शोधून सापडणार नाही. पण म्हणून तुम्ही तसंच लावाल का, तर नाही. त्याची लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्या पद्धतीनं आपण लावायचं आहे. ते कसं मी तुम्हाला सांगीनच. पण हे नैसर्गिक बोटॉक्स का म्हटलेलं आहे, कारण त्यामध्ये पेनिट्रेट होण्याची इतकी क्षमता असल्यामुळे ना, तुमच्या आतपर्यंत स्किनच्या ज्या आतमध्ये डिहायड्रेशन आहेत, असं रुक्ष झालेली आहे, कोरडी पडलेली जी त्वचा आहे ती मस्तपैकी हायड्रेट व्हायला मदत होते. आणि म्हणून आपण एरंडेल तेल इथे वापरणार आहोत. खरं सांगाल तर आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढा घाम येत असतो, मग अशा वेळेला मॉइश्चरायझरची गरज सुद्धा लागत नाही. पण काय होतं, तो घाम येऊन 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 तुमच्या चेहऱ्यावर ना अक्षरशः कोरडेपणा आलेला असतो, निस्तेज व्हायला लागतो चेहरा. आणि मग अशा वेळेला आपण कुठलंही मॉइश्चरायझर लावण्यापेक्षा जर का ह्या एरंडेल तेलानं आपण छानपैकी फेस मसाज केला, तर मी तुम्हाला गॅरंटीपूर्वक सांगते की तुमचा एवढा कॉन्फिडन्स वाढेल, कारण तुमचा चेहरा इतका तुकतुकीत होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये रिसिनोलिन ॲसिड असतं, ज्यामुळे तुमचा चेहरा खूप सुंदर पद्धतीनं मॉइश्चराईज होतो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, हे अँटी इन्फ्लमेटरी आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना ते तुमच्या चेहऱ्याला छान तजेला देत असतं. म्हणजे तुमच्या स्किनमध्ये आतमध्ये जाऊन ते मस्तपैकी रिपेअर करत असतं. आणि यामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे तुमचा चेहरा जर का खूप रुक्ष झाला असेल तर तो टवटवीत व्हायला मदत होते. आणि हे सगळे गुणधर्म तुमच्या चेहऱ्यासाठी उपयोगी ठरतात. आता ते कसे हे समजून घ्या. आता यासाठी कुठलं तेल वापरायचं, तर एरंडेल तेल वापरायचं, पण कुठलंही मेडिकलमध्ये मिळतं ते वापरायचं नाही. कोल्ड प्रेस्ड तेल जे मिळतं तेच आपण वापरायला हवं. त्यामध्ये पूर्ण ते गुणधर्म असतात. त्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल असं मिक्स असतं, कारण ते अतिशय घट्ट असतं. ती जी वनस्पती आहे त्यापासून जेव्हा ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तेल, तर ते अतिशय घट्ट असतं. आणि त्यामुळे कोल्ड प्रेस तेल जरी आपण वापरलं तरी सुद्धा त्यामध्ये काही अंशी बदाम तेल किंवा मग तीळ तेल हे असतं, तर ते तेल आपण वापरायचं आहे. किंवा हेक्झिन फ्री आणि ऑर्गॅनिक अशा पद्धतीचं तेल आपल्याला वापरायचं आहे, तर आपल्या चेहऱ्याला बेनिफिट मिळू शकतात. आता जेव्हा आपण नाभीमध्ये हे एरंडेल तेल टाकतो त्यावेळेला स्किनला कसा बेनिफिट मिळतो, तर नाभीमध्ये जर रोज रात्री आपण 2-3 थेंब टाकले, त्यामुळे काय होतं माहितीये का, बद्धकोष्ठता कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि जो कोरडेपणा असतो ना चेहऱ्यावरचा तो दूर व्हायला लागतो. आणि
आपोआप तुमच्या चेहऱ्याला असा छान तजेला येऊ लागतो. मुळात तुमच्या शरीरामधला जो डिटॉक्स आहे, तर डिटॉक्स करण्यासाठी हे एरंडेल तेल उत्तम असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. पण ते नाभीमधून जर का तुम्ही टाकलं, तर त्याचे बेनिफिट तुमच्या स्किनला मिळू शकतात, असं म्हटलं गेलेलं आहे आयुर्वेदामध्ये. आणि त्यामुळे गॅसची समस्या जर असेल, तर ती दूर होते. त्यानंतर पचनक्रिया सुधारते आणि अल्टिमेटली जर का आपलं गट क्लीन असेल, छानपैकी परिणाम असतो तो. आणि म्हणूनच आपलं पोट साफ होणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यासाठी एरंडेल तेल हे आपण प्यायलं तरी उत्तम आणि ते नाभीमध्ये टाकलं तरी सुद्धा उत्तम असतं. मला किती जणांनी विचारलं होतं कमेंटमध्ये, की जे मानेला टॅग्स येतात किंवा आपण चामखळी असं म्हणतो, ती जर घालवायची असेल ना, तर या एरंडेल तेलाचा उपयोग होऊ शकतो. कसा? तर एरंडेल तेलामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालायचा आणि तो तिथे चोळत राहायचा. असं तुम्ही महिना 2 महिना जर का त्या जागेवर केलं, तर ती चामखीळ जी आहे, तो टॅग आहे, तो गळून पडतो. म्हणजे बाकी कुठलेही उपाय करण्यापेक्षा हा घरगुती उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा. याचा नक्की फायदा होतो. तर एरंडेल तेलाचा असा पण एक फायदा आहे, ज्यामुळे तुमचा चेहरा छान होऊ शकतो. कारण बऱ्याचदा हे टॅग असल्यामुळे आपण जरा अनकम्फर्टेबल असतो, तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आता आपण 3 पद्धतीनं हे तेल वापरणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याकडे कोल्ड प्रेस एरंडेल तेल आहे असं आपण जर गृहीत धरलं, तर त्यामध्ये आपल्याला काही थेंब हे बदाम ऑइल तेव्हाच्या तेव्हा घालायचे आहेत. म्हणजे घालून नाही ठेवायचे. ज्यावेळेला मी आता ते तेल घेतलेलं आहे, तेव्हा त्याच्यावरतून मला बदाम ऑइल घालायचं आहे किंवा मग तिळाचं तेल घालायचं आहे. पण तिळाचं तेल मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण ते ऑलरेडी ठीक असतं. त्यामुळे बदाम ऑइल किंवा खोबरेल तेल असं जर का तुम्ही मिक्स केलं, तर ते मिक्स करून मग आपण ते चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर दुसरी पद्धत अशी, ते म्हणजे ते कायम न गरम करून घ्यायचं. आता गरम डायरेक्ट एरंडेल तेल करायचं नाही. गरम पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये वाटी ठेवायची, त्यामध्ये एरंडेल तेल घालायचं आणि मग त्यानंतर ते जे कोमट गरम झालेलं असतं ना, त्यानी तुम्ही छानपैकी फेस मसाज करू शकता. आता तिसरा प्रकार, ते म्हणजे एरंडेल तेलामध्ये आपण जर का थोडंसं ॲलोवेरा जेल घातलं आणि केसर घातलं आणि ते छानपैकी फेटून घेतलं, तर त्याची मस्त अशी क्रीम तयार होते. आणि ही जी क्रीम आहे, ही मॉइश्चरायझरला बीट करेल एवढी सुंदर बनते. आणि यानी जर का तुम्ही चेहऱ्याला मसाज केला, तर तुमचा चेहरा मस्त ग्लो होणार आहे आणि सुरकुत्या, फाईन लाईन्स ही जी आपली थोडी-थोडी समस्या सुरू झालेली असते ना, त्यासाठी हे क्रीम अतिशय उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे हे अशा पद्धतीचं क्रीम जे आहे ते 35शी नंतर प्रत्येकीनी घरामध्ये नक्की करा. मी सांगेन की करून ठेवू नका, कारण हे जर का चुकून बाहेर राहिलं तर ते खराब होऊ शकतं. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही ते करणार आहात मसाज, त्यावेळेला थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं, त्यामध्ये 2-4 थेंब एरंडेल तेल टाकायचं, त्याच्यानंतर केसर टाकायचं, ते छानपैकी मिक्स करायचं, फेटायचं, खूप 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 फेटायचं आणि त्याच्यानंतर जे क्रीम फॉर्म तयार होतं, त्यानी तुम्ही छानपैकी मसाज करायचा आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला इतके कमाल बेनिफिट मिळणार आहे, म्हणजे मी ह्याचं वर्णनच करू शकत नाही. तुमचा कॉन्फिडन्स 100% वाढणार आहे. कारण हे अक्षरशः घरगुती असं क्रीम बनतं आणि मुळात एरंडेल तेल हे चेहऱ्यासाठी इतकं गुणकारी असू शकतं, हे मला माहीत नव्हतं. कारण मी जेव्हा वापरायचे तेव्हा मला भीती वाटायची, की अरे, ह्यानी केस येतात भुवयांवर किंवा विरळ केस असतील तर तिथे दाट होतात. मग चेहऱ्यावरची लव असेल तर ती वाढेल का? तर नाही. त्यामध्ये आपण जे डायल्यूट करून जे आपण लावतो, त्यामुळे अशा पद्धतीनं तुमच्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचा हार्म होत नाही आणि त्याचे बेनिफिट्सच मिळतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे तेल नक्की वापरून बघा आणि तुम्हाला आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बरं, हे तुम्हाला कमीत कमी 20 ते 21 दिवस सलग वापरायचं आहे आणि मग त्याचे रिझल्ट्स मला सांगायचे आहे. त्यामुळे लगेच आज केल्यानंतर उद्या सांगू नका. 21 दिवस सलग करा आणि केल्यानंतर मला 100% याचे रिझल्ट्स कसे येतात ते सांगा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.